नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता हा 20 फेब्रुवारीपासून आपल्याला उष्णता ही वाढायला बघा. ऊन हे वाढतं बघायला मिळत आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आले पिकामध्ये काय होत आहे की पाण्याची कमतरता आपल्याला बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, पाणी हे आले पिकाला पुरेपूर द्या. पाणी देत असताना जे आहे तर आता काही ठिकाणी बऱ्याच वेळेस मातीही मारू शकतात. ज्या शेतकऱ्यांना आले हे कंटिन्यू करायचं आहे, पुढं ठेवायचं आहे मे जूनपर्यंत, अशा शेतकऱ्यांनी जे आहे तर मातीची भर देऊन घ्या. आणि त्याचबरोबर जो पाला आहे पडलेला, हा पाला बेडवरती ठिबकवरती घ्यावा आणि वरती बेडवरती घेऊन त्याला माती जरी लावली तर चांगले. ज्या ठिकाणी काय बऱ्याच ठिकाणी काय आलं की आल्याचे जे आहे कंद उघडे पडतात आणि ते कंद उघडे पडल्याच्या नंतर उष्णता आणि उन्हामुळे ते कंद हे डॅमेज होतात, खराब होतात. अशा वेळेस कंद खराब होते आणि त्यानंतर ते बेण्यासाठी आपल्याला जे आहे तर ते कंद आपल्याला बेणे लागवडीसाठी हे योग्य राहत नाही किंवा त्याला बुरशीचा आजार हा ताबडतोब होतो किंवा तो जो आहे तर त्याला फुटवा हा आपल्याला बघायला मिळत नाही लवकर. आणि त्याचं जे जर्मेशन आपल्याला चांगलं बघायला मिळत नाही, कारण की वरचे जे तोंड असतात ते उन्हामुळे खराब होतात किंवा डॅमेज होतात. तर त्यावेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित आता आंतरमशागत करून घ्या. ज्या ठिकाणी कंद उघड दिसत असेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी काय करा, जो पाला असतो तो पाला वरती आलेच्या बेडवरती आच्छादन करून घ्या, जेणेकरून आपला ओलावा हा टेम्परेचरमुळं टिकून राहील आणि पाण्याचं जे बाष्प आहे तर ते बाष्प उडणार नाही. आणि याची काळजी पुरेपूर शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतकरी मित्रांनो, आता काय आहे की जानेवारी आपलं फेब्रुवारीची 20 तारीख आहे आणि 20 तारखेमध्ये जे आहे तर फुलंब्री तालुक्यामध्ये आजचे काही सौदे झालेले आहे. ते सौदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो, आजच्या तारखेचे जे सौदे आहे तर 4,000 पासून तर 4300 रुपये प्रति क्विंटल दराचे आजचे बाजारभाव आपल्याला जे आहे तर आल्याचे बघायला मिळत आहे. आणि आजचे जे आहे तर म्हणजे बाजारभाव थोडेसे आपल्याला फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आपल्याला थोडेसे तुटलेले बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता हा रमजान बी सध्या सुरू आहे आणि बाजारभावामध्ये आपल्याला थोडासा दबदबा हा बघायला मिळत आहे. बाजारभाव हे थोडेसे आपल्याला तुटलेले बघायला मिळत आहे. मी पहिला बाजारभावाचा व्हिडिओ केला होता, म्हणजे 5,000 रुपये रेट चालू होता तेव्हापासून तर आतापर्यंत, जेव्हा ज्या परिस्थितीत जसजसे बाजार होते. तर शेतकरी मित्रांनो, एक सांगू इच्छितो की ज्या कंडिशनमध्ये ज्या फेजमध्ये जो बाजार चालू असतो, ज्यावेळेस आपल्याकडं शिल्लक माल असतो त्यावेळेस त्या टायमिंगला माल हा काढत चाला शेतकरी मित्रांनो. जर जास्त प्रमाणात आलेच असेल तर मी तेव्हाही सांगितलं होतं की बाजार हा कधीच कमी हा राहत नाही. आता हा सुद्धा 4,043चा बाजारही चांगला आहे. ओला पीक आहे, ताजं पीक आहे, फ्रेश पीक आहे. आपल्याला वजनही भरपूर मिळतं आणि त्याबरोबर उत्पादनही चांगलं येतं आणि रेटही चांगला आहे आणि पैसेही चांगले आपल्याला बघायला मिळतात. तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो की ज्या टायमिंगला जो बाजार चालू असतो तर त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं. आता इथून पुढं जसं टेम्परेचर वाढत चालेल, हीट वाढत चालेल, जसं शेतकऱ्यांचं पाणी कमी पडत चालेल तसं शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग ही खूप मोठ्या प्रमाणात निघत चालेल. आणि त्याच पार्श्वभूमीवर जानेवारीच्या पहिल्या 15 जी बाजार होते आणि त्या टायमिंगला जे आल्याचं वजन मिळतं शेतकरी मित्रांनो, आपल्याला प्रॉपर 100% वेट आपल्याला त्या टायमिंगला मिळत असतं डिसेंबर एंडिंग नंतर जानेवारीमध्ये. आणि त्या टायमिंगला जेव्हा आपल्याला वेट मिळतं ते वजन आणि तो बाजार इतका अनुकूल होता की त्यामध्ये आपल्याला बराचसा म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फायदा हा त्यावेळेस झाला असता. ज्या शेतकऱ्यांची लागवड होती, ज्या शेतकऱ्यांची जास्त लागवड होती अशा शेतकऱ्यांची. आता अशात शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की 4,042-43 हाही बाजार चांगला आहे. अशा वेळेस काय आहे, ज्या शेतकऱ्यांची 2 एकर, 3 एकर, 1.5 एकर असे आले असेल तर त्या शेतकऱ्यांनी 2 टप्प्यात, 1 टप्प्यात, 3 टप्प्यात अशी काढणी ही करावी, मला असं वाटतं. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबवू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.